नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा लवकरच येत आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी राईट असणे खूप गरजेचं आहे. मी मेघा सातरस, राज्यसेवा 2024 मधून माझी डेप्युटी डिरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज पदी निवड झालेली आहे आणि या शेवटच्या 40 दिवसांचं नियोजन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ठीक आहे. सो प्रिलिम्स एक्झाम आपली 31 मेला आहे. 31 मे 2026 ला आपली प्रिलिम्स आहे. राज्यसेवेतील पोस्ट काढण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी आपली प्रिलिम्स आहे आणि त्यामुळे प्रिलिम्स चांगल्या मार्काने पास होणे खूप गरजेचं आहे. सो परीक्षा सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. 31 मेला आहे. ठीक आहे. आणि मग आपलं टार्गेट किती असावं या एक्झाम मध्ये? लास्ट इयरचे जर कट ऑफ तुम्ही पाहिले तर दिवसेंदिवस कट ऑफ जे आहे वाढत चाललेले आहे. कट ऑफ अनेक फॅक्टर्स वरती अवलंबून असतात. जर कट ऑफ पाहिले तर खूप कट ऑफ वाढत आहे. दरवर्षी नवीन कट ऑफ लागत आहे. सो सेफ स्कोअर काय असणार आहे आपला? 125 प्लस. त्यामुळे प्रत्येकाचे टार्गेट जे असणार आहे ते किती ठेवायचे? प्रत्येकाने 125 प्लस असावं. ठीक आहे. ओपनचे जे टार्गेट असेल, जनरल टार्गेट असेल त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त, जेणेकरून 125चं टार्गेट सेट केलं तर ऍटलिस्ट तुम्ही 120 पर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. त्यामुळे टार्गेट सेट करताना कमी टार्गेट सेट करायचं नाही. लास्ट इयरचा कट ऑफ 116 आहे तर मग 116च टार्गेट असेल का? नाही. नेक्स्ट इयर ते व्हॅरी होणार आहे कट ऑफ. त्यामुळे टार्गेट ठेवतानाच हाय ठेवायचं, जेणेकरून परंतु ते फिजिबल असावं. हे प्रत्येकाने हे फिजिबल टार्गेट आहे. अगदीच 180 190 अशा प्रकारे जे फिजिबल टार्गेट नाहीये ते ठेवू नये. सो फर्स्ट लक्षात ठेवायची एक्झाम डेट. नेक्स्ट लक्षात ठेवायचं टार्गेट 125 प्लस टार्गेट असायला हवं. नेक्स्ट प्रिलिम्स चांगल्या गुणांनी पास होणे का गरजेचं आहे? ठीक आहे. सो प्रिलिम्स जो कोणी चांगल्या गुणांनी किंवा चांगल्या मार्क्सने पास होतो. ठीक आहे. सो आन्सर की आल्यानंतर ज्यावेळेस आपला स्कोअर आपण चेक करतो तर त्याच्यानंतर जर चांगला स्कोअर येत असेल तर दुसऱ्या दिवशीच आपला मेन्स साठी स्टडी स्टार्ट होतो. ठीक आहे. मेन्स प्रिपरेशन आपण दुसऱ्या दिवशी चालू करतो. परंतु स्कोअर जर कमी असेल आणि त्यामुळे मेन्सला पण ज्यांचा प्रिलिमचा स्कोअर चांगला आहे, ज्यांचा सेफ स्कोअर आहे, ते मेन्स मध्ये त्यांना एज मिळते. कारण की ते आन्सर की किंवा रिझल्ट येईपर्यंतचे जे 15 ते 20 दिवस मिळतात. ठीक आहे. रिझल्ट यायला आणखी उशीर लागतो, 1 ते 1.5 महिना मिळतो. सो त्या महिन्यामध्ये ज्यांचा स्कोअर प्रिलिम्सला चांगला आहे ते एज घेतात. त्यांचा मेन्ससाठी बराचसा पोर्शन किंवा सिलेबस जो आहे कव्हर झालेला असतो. ठीक आहे. त्यामुळे प्रिलिम्स चांगल्या मार्काने पास होणार. प्रिलिमचा स्कोअर जर तुमचा खूप काठावरती येत असेल तर त्या फेजमध्ये जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत नाही. कट ऑफ किती लागेल त्याच्या डिस्कशन मध्ये तुम्ही स्वतःला वाहत नेता. त्यामुळे स्कोअर इवन आन्सर की नंतर किंवा रिझल्ट आल्यानंतर जरी तुम्ही प्रिलिम्सला पास झाला, परंतु हे तुमचा 1 ते 1.5 महिन्याचा जो कालावधी आहे तो तुम्ही वाया घालवता आणि त्या कालावधीत इतर मुलं जे आहे पुढे गेलेली असतात. त्यामुळे प्रिलिम पास होणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि चांगल्या गुणांनी पास होणं, जेणेकरून परीक्षेच्या बाहेर आल्यावरतीच तुम्हाला समजतं की तुम्ही मेन्सला अपेअर होत आहात आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी पासून तुमचा मेन्सचा स्टडी स्टार्ट होतो. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. टार्गेट फिजिबल टार्गेट 125 प्लस असावं. ठीक आहे. जेणेकरून ऍटलिस्ट 120 पर्यंत तुम्ही याल. आणि लक्षात ठेवायचे प्रिलिम्स आपल्याला चांगल्या गुणांनी पास व्हायची आहे. सो आता आपल्याला 40 दिवस राहिलेले आहेत. एप्रिल मधील 10 दिवस आणि मेचे 30 दिवस. सो टोटल 40 दिवस आहेत आपल्याकडे. आणि या 40 दिवसांचं जे आपण वर्षभर स्टडी केलाय, ठीक आहे, अनेक लोकांचा सेकंड थर्ड अटेम्प्ट असू शकतो. तर हे जो काही स्टडी आपण केलेला आहे तर त्या स्टडीचं ऍप्लिकेशन आपल्याला पेपरच्या दिवशी करायचं. त्यासाठी राहिलेले शेवटचे 40 दिवस जे आहे ते व्यवस्थितपणे प्लॅन करणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. सो या
40 दिवसात सपोज मी एक्झाम देत असते तर माझी स्ट्रॅटेजी काय असते किंवा मी कसे प्लॅन केलेलं असतं त्या पद्धतीने आपण हा प्लॅन पाहणार आहोत. अगेन पुन्हा एक वॉर्निंग, हा प्लॅन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो आणि प्रत्येकाने स्वतःला हा प्लॅन ॲडजस्टेबल करायचा आहे तुमच्या याच्यानुसार. ठीक आहे, हा जनरलाइज प्लॅन असेल तो प्रत्येकाने स्वतःसाठी कसा अप्लाय करता येईल ते पाहायचं. सो प्लॅनिंग महत्वाची आहे. आपण सिव्हिल सर्वंट बनायला येतो तर प्लॅनिंग हा त्याचा भाग असतो. प्लॅनिंग करताना रिव्हर्स प्लॅनिंग आपण या ठिकाणी करणार आहोत. रिव्हर्स प्लॅनिंग म्हणजे काय तर 31 मेला एक्झाम आहे तर 31 मेला आपण काय करणार आहोत, 31 मेच्या आधी 30 मेला आपण काय करणार आहोत. ठीक आहे, सो त्या पद्धतीने प्लॅनिंग करायचं. सीसॅटचा पेपर 31 मेला सकाळच्या सेशनमध्ये तुमचे एक पेपर असेल जनरल स्टडीचा आणि दुपारच्या सेशनमध्ये सीसॅटचा. सो सीसॅटच्या पेपरच्या आधी तुम्हाला टाइम भेटेल. सीसॅटच्या ज्या नोट्स असतील, फॉर्म्युलेज असतील ते प्रिपेअर करायचे त्या टाइममध्ये. त्याच्या आधी जनरल स्टडीजचा जो पेपर असेल तर त्याच्यामध्ये एक हलकी किंवा फास्ट रिव्हिजन जे आहे, इम्पॉर्टंट टॉपिक किंवा फॅक्ट्स असतील तर त्या दिवशी आधीच्या 1 ते 2 तासात तेवढं तुम्ही कव्हर करायचं आहे. सो आता प्लॅनिंग करायचं आहे 30 मे 30 मे परीक्षेच्या आदल्या दिवशी. सो सगळ्यात आधी परीक्षेचा एक दिवस जो आहे कोणीही ट्रॅव्हलिंग मध्ये घालवायचा नाहीये. त्याच्या आधीच तुम्ही एक्झाम सेंटरवरती जायचं. परीक्षेचा एक दिवस पूर्ण तुम्हाला रिकामा भेटायला हवा. ठीक आहे, सो त्या दिवशी 30 मेला तुम्ही काय करणार आहात, एक 1 डे रिव्हिजन करायची आहे. कशासाठी, कशाची तर रनिंग नोट्स. रनिंग नोट्स म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही आत्ता अभ्यास करताय किंवा रिव्हिजनला स्टार्ट करताय तर ती रिव्हिजन करताना तुम्ही ज्या फास्ट नोट एका सिंगल पेजेसवरती बनवता. ठीक आहे, सो प्रत्येक सब्जेक्टच्या ह्या नोट्स तुमच्या तयार असायला हव्या. एक पेज असेल, ठीक आहे, त्यामुळे रीडिंग करतानाच तुम्ही सोबत पेन पेपर घेऊन रीडिंग करायला बसायचंय आणि याच्यावरती जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स ज्या तुम्ही विसरताय परंतु परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे त्या तुम्ही इन्क्लूड करायच्या. अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टच्या ॲटलिस्ट 5 ते 6 पेजेस तुमच्या इम्पॉर्टंट जे टॉपिक इम्पॉर्टंट आहे, नेक्स्ट कॉम्प्लेक्स आहेत, त्याचबरोबर फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या आणि त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होत आहे. सो अशा सगळ्या टॉपिकच्या तुमच्या 5 ते 6 पेजेसच्या सगळ्या त्यांच्या नोट्स तयार असायला हव्या. त्याचबरोबर करंटच्या नोट्स तुमच्या अशाच पद्धतीने रनिंग नोट्स ज्या आहेत प्रिपेअर असायला हव्या. ठीक आहे, सो 1 डे एका दिवसाच्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला सगळे जीएस चे सब्जेक्ट रिवाइज करायचे. ठीक आहे, सो 5 ते 6 पेजेस जरी धरले तर तुमच्याकडे अप्रॉक्सिमेटली 30 पेजेसच्या नोट्स होतात आणि 30 पेजेसच्या नोट्स आणि करंटच्या 7 ते 8 पेजेसच्या नोट किंवा 10 पेजेसच्या नोट्स. सो अशा पद्धतीने एक 40 ते 50 पेजेस शेवटच्या दिवशी तुमच्याकडे रीडिंगसाठी असायला हवे. कारण की मुलं रनिंग नोट्स किंवा नोट्स बनवत नाही. शेवटच्या दिवशी तुम्ही पूर्ण बुक रिवाइज करू शकत नाही प्रत्येक सब्जेक्टचं. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आदल्या दिवशी आपल्याकडे फक्त 50 पेजेस असतील तेवढ्या लेवलला आपण आपला स्टडी रिड्यूस करून न्यायचा आहे. ठीक आहे, सो 1 डे रिव्हिजन समजलं. 1 डे रिव्हिजन मध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं तर तुमच्या ज्या नोट्स असतील 50 टू 55 पेजेसच्या त्याच दिवसभर रिव्हिजन करायच्या आहेत जेणेकरून परीक्षेला विचारले जाणारे इम्पॉर्टंट फॅक्ट्स, इम्पॉर्टंट टॉपिक, कॉम्प्लेक्स तुमचे कन्फ्युजन करणारे टॉपिक तुम्ही त्या दिवशी डोळ्याखालून घालत आहात. ठीक आहे, जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला व्यवस्थित त्यावेळी आठवेल. ठीक आहे, सो हे असेल तुमचं 30 मेचं प्लॅनिंग की रनिंग नोट्स तुम्हाला सगळ्या सब्जेक्टच्या रिवाइज करायच्या आहेत. नाव उलट यायचंय आता 3 दिवसाचं प्लॅन. ठीक आहे, सेकंड रिव्हिजन जी असेल ती 3 दिवसांची रिव्हिजन असेल तुमची.
27, 28, 29 मे. याच्यामध्ये काय करणार आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट जो आहे, तर प्रत्येक सब्जेक्ट मधील इम्पॉर्टंट टॉपिक, ठीक आहे, हाय वेटेज टॉपिक, ठीक आहे, जे टॉपिक तुम्हाला माहिती आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक सब्जेक्टचे, त्यामुळे आत्ताच स्टडी करताना तुम्ही काय करायचं आहे, इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत सॉर्ट आउट करायचे आहेत, ठीक आहे. त्यामुळे आत्ताच स्टडी करताना PYQ इव्हन तुम्ही वर्षभर स्टडी केलाय, सो तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मधील माहिती आहे की प्रिलिम्सला कोणत्या टॉपिक मधून क्वेश्चन विचारले जातात. हे जे टॉपिक आहे ते तुम्ही या 3 दिवसात प्रत्येक सब्जेक्टचे, ठीक आहे, 6 सब्जेक्ट आपल्याकडे येतात, तर या 6 सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे GS चे 5 सब्जेक्ट प्लस 1 करंट. सो करंटची दररोज 1-1 किंवा 2-2 तास रिव्हिजन देऊन करंटच्या नोट्स याच्यामध्ये तुम्हाला वाचवून संपायच्या, आणि प्रत्येक GS म्हणजे 5 सब्जेक्ट जे आहे याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक आणि हाय वेटेज टॉपिक जे आहे की जे माहिती आहे याच्यावर या टॉपिक वरती क्वेश्चन विचारलेच जातात, ठीक आहे. सो असे टॉपिक, पूर्ण बुक वाचायचंय का, पूर्ण सिलेबस वाचायचंय का त्या सब्जेक्टचा, नाही, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तेच वाचायचे, ठीक आहे, पूर्ण वाचायचं नाहीये. सो ही फास्ट रिव्हिजन जी आहे तुम्ही 3 दिवसात किती सब्जेक्ट आहेत, 5 सब्जेक्ट करून घ्यायची आहे. एका दिवसात 2 सब्जेक्ट तुम्ही संपवू शकता. या ठिकाणी 6 सब्जेक्ट होतात करंट पकडून, सो एका दिवसात 2 सब्जेक्ट संपवायचे ते तुम्हाला, ठीक आहे. सो ही झाली फास्ट रिव्हिजन. याच्यामध्ये तुम्ही कंप्लीट GS कव्हर करताय, परंतु त्याच्यामध्येही आयोगाच्या टॉपिकच्या इम्पॉर्टन्स नुसार तुम्ही तुमचा रिव्हिजन शेड्यूल करता या ठिकाणी, ठीक आहे. सो ही झाली 3 दिवसांची रिव्हिजन, आपली सेकंड सायकल रिव्हिजनची. नेक्स्ट आता येतोय आपण 20 ते 26 मे, म्हणजे ही झाली 7 डेजची रिव्हिजन. ही झाली थर्ड सायकल आपली रिव्हिजनची, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसाठी 1 डे 1 सब्जेक्ट, ठीक आहे, एका दिवसाला एका सब्जेक्टची रिव्हिजन करा. आता याच्यामध्ये एक दिवस येतो अराउंड 12 ते 13 तास. 12 ते 13 तासात तुम्हाला सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे, 1 सब्जेक्ट, ठीक आहे. तो 12 ते 13 तासामध्ये एक सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. मग याच्यामध्ये फुल रिव्हिजन करू शकता तुम्ही. जे टॉपिक आहेत बुक मधले, तर बुकची फास्ट रिव्हिजन करू शकता. त्याच्यामध्ये रिव्हिजनच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत त्या यूज करायच्या आहेत, ठीक आहे. सो 12 ते 13 तासांमध्ये एक बुक, जर तुम्ही वर्षभर सेम सोर्स वाचलाय, सेम बुक वाचलंय, तर 12-13 तास इनफ होतात तो सब्जेक्ट कंप्लीट करायला. कोणताही तेवढा लेंदी सब्जेक्ट नाहीये. त्यामुळे 7 दिवसात तुमचे 7 सब्जेक्ट कव्हर होतात. इव्हन करंट पकडून 6 सब्जेक्ट आहेत आपले, ठीक आहे, 6 सब्जेक्ट येतात, तर 6 दिवस त्याच्यासाठी, आणि 1 डे जो आहे तो आपण बफर ठेवलेला आहे या ठिकाणी. बफर म्हणजे काय, ठरलेल्या प्लॅनिंग नुसार जर तुमचं झालं नाही, एखादा दिवस मागे पुढे झाला, तर तो दिवस ऍडजस्ट करायला आपल्याकडे एक दिवस या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे. हा का ठेवायचा, की अननोन रिझन आहे, काही असू शकतं, आजारी पडले किंवा इमर्जन्सी आली काही, तर एखाद्या दिवसा प्लॅनिंग मध्ये आपला गॅप येऊ शकतो, तर ती गडबड होऊ नये आणि त्याच्यानंतर प्रेशर येऊ नये किंवा टेन्शन येऊ नये, त्यामुळे हा एक दिवस बफरसाठी ठेवलेला आहे. तो बफर मेंटेन करायचा आहे. जर नाही यूज केला तर पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे 7 दिवसाची रिव्हिजन असेल, प्रत्येक दिवशी एक सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे, ठीक आहे. इथे थोडीशी आधीच्या पेक्षा थोडीशी जास्त इंटेन्स आपली किंवा जास्त टॉपिक वरती आपण रिवाइज करणार आहोत, जास्त वेळ एका सब्जेक्टला देणार आहोत, ठीक आहे.
सो ही झाली थर्ड सायकल असेल आपली ही रिव्हिजनची. नंतर फोर्थ सायकल आता 1 ते 19 मे. 1 ते 19 मे ही 19 to 18 डेजची रिव्हिजन सायकल असेल. या ठिकाणी पुन्हा 5 सब्जेक्ट, 6 सब्जेक्ट आपले. ठीक आहे. सो 3 दिवस, प्रत्येक सब्जेक्टला 3 दिवस. 3 दिवस आपण एका सब्जेक्टला देणार आहोत. 3 चक 18 आणि 1 दिवस जो राहील तो पुन्हा आपला 1 डे बफर असेल. ठीक आहे. जेणेकरून एखाद्या सब्जेक्टला जास्त टाइम लागला तर या दिवशी तो आपण ऍडजस्ट करणार आहोत. ठीक आहे. सो 3 दिवस मग इथे तुम्ही कंप्लीट पूर्ण सब्जेक्ट रीडिंग करायची आहे, परंतु कशी फास्ट रीडिंग असेल. या ठिकाणी पूर्ण सब्जेक्ट 3 दिवस तुम्ही एका सब्जेक्टला देताय तर व्यवस्थित रीडिंग करायची, फास्ट असेल, परंतु या ठिकाणी तुम्ही अंडरस्टँड करून समजून घ्यायचंय टॉपिक, घाई करायची नाहीये. ठीक आहे. या ठिकाणी टॉपिक समजून व्यवस्थित रीडिंग करायची आहे, कारण की 3 दिवस देताय तुम्ही एका सब्जेक्टला तर व्यवस्थित रीडिंग करून घ्यायची. प्लस यामध्ये तुम्हाला PYQ सुद्धा पाहायचे आहे. ठीक आहे. PYQ सुद्धा तुम्ही इथे सॉल्व्ह करणार आहात, जेणेकरून चुकून एखादा PYQ जर रिपीट झाला तर तो सुद्धा एक तुम्ही एक्झामच्या आधी 20 दिवस आधी वाचलाय तर तो तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे. सो व्यवस्थित 3 दिवस एका सब्जेक्टला देतोय, व्यवस्थित रीडिंग करायची आहे. त्याच वेळेस त्या सब्जेक्टमध्ये या ठिकाणी सुद्धा तुम्ही ह्या नोट्स किंवा रनिंग नोट्स ज्या आहेत या ठिकाणी काढायच्या, सुरुवात करायची आहे. रनिंग नोट्स प्रिपेअर करायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे कसे प्रिपेअर कराल, 3 दिवस तुम्ही सब्जेक्ट वाचताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पॉलिटीमध्ये वाचताय, गव्हर्नर टॉपिक वाचताय, राज्यपाल टॉपिक वाचताय, तर तो वाचताना त्याच्यामधील काही इम्पॉर्टंट कलमे आहेत जे तुम्ही लास्ट मोमेंटला आपला गोंधळ होतो. मुख्यमंत्री टॉपिक आहे, आर्टिकल्स आहेत वेगवेगळे, स्केड्यूल्स आहेत वेगवेगळे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यातील फरक विचारला. ठीक आहे. सो त्याच्यात कार्याबद्दल फरक विचारला तर गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे वाचताना सोबत पेन आणि पेपर घ्यायचं ब्लँक आणि त्या टॉपिकमध्ये, ठीक आहे, आधी काय करायचं, आठवायचं त्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय आठवतंय. राष्ट्रपती टॉपिक जर तुम्ही वाचत असाल तर त्या टॉपिकमध्ये काय आठवतंय तुम्हाला हे पुस्तक बंद करून आठवायचंय. त्याच्यानंतर जे आठवत नाही पुस्तक ओपन करून ते वाचायचंय आणि जे विसरलाय ते फक्त लिहून काढायचं आहे. सो अशा पद्धतीने फास्ट नोट ज्या आहे त्या तुमच्या प्रिपेअर असतील, रनिंग नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या प्रिपेअर असतील, विदाऊट एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची किंवा सेपरेट काही पेन, वेगवेगळे पेन, कलरचे पेन घेऊन सेपरेट नोट काढायला टाइम द्यायचा नाहीये. ठीक आहे. सो त्यामुळे हे नोट्स ज्या आहेत त्या या फेजमध्ये तुम्ही आता पुढच्या 20 दिवसांमध्ये हे करायचं आहे. प्रत्येक सब्जेक्टच्या 4 ते 5 पेजेसमध्ये तुम्ही ह्या नोट्स बसवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या पुढच्या रिव्हिजनमध्ये आपल्याला त्या वाचता येतील. ठीक आहे. आणि याच नोट्स ज्या असतील या तुम्हाला दररोज पाहायच्या आहेत. दररोज सकाळी स्टडी करताना या नोट्स तुम्हाला एकदा त्यांच्यावरती ग्लान्स करायचे आहे किंवा नजर टाकायची आहे, जेणेकरून तुमच्या ब्रेनमध्ये त्या स्टोअर केल्या जातील आणि व्यवस्थित आठवलं जाईल. ठीक आहे. सो 19 डेजची रिव्हिजन 1 to 19 मे पर्यंत काय करायचे तुम्हाला, सब्जेक्ट 3 दिवस एका सब्जेक्टला द्यायचा, व्यवस्थित सगळे टॉपिक समजून घेऊन वाचायचे. ते वाचत असताना त्यांच्यासोबत तुम्हाला रनिंग नोट्स प्रिपेअर करायच्या आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरचे PYQ तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. हे राहिले 20 दिवसामध्ये. ठीक आहे. 3 दिवस एका सब्जेक्टला, 1 दिवस बफर आहे. एखाद्या सब्जेक्टला जास्त टाइम लागला
तर ठीक आहे, दुसरा एक दिवस आपल्याकडे शिल्लक किंवा एक्स्ट्राचा दिवस असेल. नेक्स्ट, आता राहिलेले एप्रिल मधील हे जे काही 10 ते 15 दिवस राहिले, ते याच्यामध्ये काय करणार आहे? याच्यामध्ये तुम्ही फास्ट मध्ये तुमचे एखादा सब्जेक्ट जो राहिला आहे, रीडिंग करायचा बाकी आहे, रीडिंग करायचा बाकी आहे किंवा करंट तुमचं बाकी आहे. बरेच लोक असतात ज्यांचा करंट काही झालेला नाही. सो आत्ताचे तुमची जी सायकल आहे, बरेच जणांचे क्लासेसही असतील, ते असतील. ठीक आहे. सो हे सगळं 1 मे पर्यंत संपून घ्यायचं आहे. 30 एप्रिलला या सगळ्याचा एंड होईल. जे काही सब्जेक्ट राहिलेला आहे तुमचा रीडिंग करायचा, नवीन जे स्टुडंट असतील त्यांचे बरेच सब्जेक्ट कव्हर करायचे बाकी असतात. सो राहिलेले 1-2 सब्जेक्ट जे असतील ते या दिवसात कंप्लीट करून घ्यायचे आहे. किंवा तुमचं जे आत्ताचं शेड्यूल आहे ते ट्राय करायचं आहे की 30 एप्रिल पर्यंत संपून 1 मे पासून तुम्ही रिव्हिजन स्टार्ट करा. ठीक आहे. सो त्या महिन्यात, मे महिन्यात सुद्धा तुमच्या 4 रिव्हिजन व्यवस्थित होत आहे, जर आपण केलेल्या प्लॅनिंग प्रमाणे केलं तर. ठीक आहे. सो 10 ते 15 दिवसात फास्ट मध्ये तुम्ही सब्जेक्ट कंप्लीट करायचे. कोणता विषय राहिला असेल तर, करंट वाचायचं बाकी असेल तर करंट वाचून घ्यायचं आहे. अगेन, कोणाला सीसॅट मध्ये, बऱ्याच जणांना एमपीएससी मध्ये, राज्यसेवेमध्ये सीसॅटला कोणालाही प्रॉब्लेम येत नाही, परंतु ज्यांना खूपच प्रॉब्लेम येत आहे, खूपच कच्चा आहे सीसॅट, तर या दिवसात 10 दिवसात इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत सीसॅटचे ते पाहून घ्यायचे आहे. याची गरज लागत नाही, परंतु कोणाला जास्त प्रॉब्लेम येत असेल तर करून घ्यायचं. ठीक आहे. सो ही होती आपली 40 दिवस. अशा पद्धतीने आपण प्लॅन करायचे आहेत. याच्यामध्ये अजून एक पार्ट येईल, टेस्ट. ठीक आहे. बऱ्याच जणांनी टेस्ट सिरीज लावलेली असेल आणि ज्यांनी लावलेली नसेल त्यांनी टेस्ट पेपर सॉल्व करायचे आहेत. जनरली जे नवीन स्टुडंट आहेत, नवीन विद्यार्थी, त्यांनी टेस्ट द्यायचे आहेत. कारण एक्झाम मध्ये न कळत खूप साऱ्या सिली मिस्टेक होतात. डिरेक्टली इनडिरेक्टली सिली मिस्टेक होतात. त्या होऊ नये म्हणून टेस्ट सिरीज द्यायची आहे. सिली मिस्टेक्स. त्यामुळे इवन पेड टेस्ट सिरीज जरी नाही लावली तरी इतर क्वेश्चन पेपर घ्या आणि ते सॉल्व करायचे आहेत विथ टाइम लावून. आता टेस्ट सिरीज तुम्हाला कधी संपवायची आहे? अराउंड 10 मे पर्यंत फिनिश करायची आहे टेस्ट सिरीज. ठीक आहे. 10 मेच्या आधी तुम्ही 3 ते 4 दिवसातून एक टेस्ट पेपर सॉल्व करू शकता. जे काही सब्जेक्ट तुम्ही रीडिंग करताय त्याचाच क्वेश्चन पेपर घेऊन तो क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे. सो टेस्ट सिरीज एंड होईल, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल की पेपर दिलेला आहे. एक्झामच्या टाइममध्ये जी सिच्युएशन असती, लिमिटेड पिरियडमध्ये तो पेपर सॉल्व करायची, तर त्या एक्झामच्या जी एन्व्हायरमेंट असतं ते तुम्ही ऑलरेडी फेस केलेलं आहे. सो टेस्ट सिरीजमुळे कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला तुमची मदत होते, जेणेकरून सेम सिच्युएशन तुम्ही आधी अनुभवली आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज द्यायची आहेत. जुने विद्यार्थी आहेत ते अवॉइड करू शकतात. नाही दिली, ज्यांना प्रॅक्टिस आहे, ठीक आहे, त्यांनी नाही दिली तरी चालेल, परंतु ॲटलिस्ट 2 ते 3 पेपर जे आहे तुम्ही सॉल्व करायचे आहेत टाइम लावून. ठीक आहे. टाइम लावून पेपर सॉल्व करायचेच आहेत. सो 10 मे पर्यंत टेस्ट सिरीज संपवा, जेणेकरून सगळा टाइम, राहिलेले 20 दिवस जे आहे ते तुम्हाला रिव्हिजनसाठी मिळतील. नाऊ नेक्स्ट, आता काही महत्त्वाच्या गोष्टी अगेन सांगितलं. टेस्ट सिरीज 10 ते 20 मे पर्यंत पूर्ण करायचं आहे. टेस्ट सिरीज सॉल्व करताना टेस्टमध्ये होणाऱ्या चुकांवरती लक्ष द्यायचंय, ना की येणाऱ्या मार्क्सवरती. टेस्ट सिरीजमध्ये मार्क्सवरती फोकस करायचा नाहीये, कारण की आयोगाचा जो पेपर असणार आहे तो वेगळा असणार आहे. तोच पेपर रिपीट होणार नाहीये. त्यामुळे जास्त मार्क्स आले तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. कमी मार्क्स आले तर मोटिवेशन लो करून द्यायचं नाही. टेस्टमध्ये होणाऱ्या चुका ओळखायच्या आहेत. एखादा क्वेश्चन चुकला तर का चुकला,
त्यामध्ये अभ्यास आपण केला नव्हता का, काही सिली मिस्टेक्स आपण करतो का, टाइम मॅनेजमेंट होतोय का, या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने लक्ष द्यायचं आहे. टेस्ट पेपरमध्ये जाताना ज्या काही चुका तुम्ही पेपरमध्ये करणार आहे त्या आधीच चुका इकडे करून घ्यायच्या आहेत. मॅक्झिमम चुका करा, जेणेकरून तुम्ही मेन पेपरमध्ये चुका करणार नाही. ठीक आहे. सो त्यामुळे टेस्ट सिरीजच्या बाबतीत या गोष्टी काटेकोरपणे पाळायच्या आहेत. टाइम लावूनच पेपर सॉल्व्ह करायचे. मार्क्सवरती फोकस करू नका. कितीही मार्क्स आले तरीही चालेल. चुकांवरती लक्ष द्यायचं आणि त्या चुका लिहून ठेवा, जेणेकरून पेपरच्या आधी त्या वाचा की या चुका पुन्हा होणार नाहीयेत आजच्या पेपरमध्ये. नेक्स्ट, सकाळी 30 मिनिट्स आदल्या दिवशी जे काही वाचलेलं आहे त्या टॉपिकची एक फास्ट रिव्हिजन करायची आणि पुन्हा रात्री झोपण्याआधी सुद्धा दिवसभर जे काही वाचलेलं आहे तुम्ही या दिवसात त्याच्यावरती ग्लान्स टाकायचा आहे. ठीक आहे. म्हणजे इतक्या तुमच्या ब्रेनला ती सवय लावायची आहे. तुम्ही जे काही वाचाल आदल्या दिवशी, आज दिवसभरात जे काही वाचले रात्री झोपायच्या आधी, मी सांगितलं रनिंग नोट्स, तर फक्त त्याच्यावरती एक नजर टाकायची आहे. फास्टमध्ये रीडिंग करायची नाहीये. सकाळी उठल्यावरती पुन्हा आदल्या दिवशी जे काही वाचलंय त्याच्यावरती पुन्हा नजर टाकायची आहे. ब्रेनमध्ये ते टॉपिक तुम्ही जरी लक्ष देऊन नाही वाचलं तरी त्या गोष्टी स्टोअर होतात. ठीक आहे. पिक्टोरियल मेमरी एक तयार होते तुमची. त्यामुळे याच्यावरती लक्ष द्यायचं. नेक्स्ट, येस, रनिंग नोट्स बनवणं खूप गरजेचं आहे, परंतु त्यासाठी सेपरेट टाइम काढायची गरज नाही. सो रनिंग नोट्स बनवणं म्हणजे तुम्ही रिव्हिजन करता करता, रीडिंग करता करता फास्टमध्ये लिहून काढताय जे काही विसरताय ते. ठीक आहे. त्याच्यासाठी सेपरेट टाइम काढून, सेपरेट बुक मेंटेन करून, व्यवस्थित वेगवेगळ्या कलरच्या पेनने लिहून काढायची गरज नाहीये. ठीक आहे. सो फास्टमध्ये या रनिंग नोट्स आपल्या प्रिपेअर झाल्या पाहिजे, जेणेकरून एक्झामच्या आदल्या दिवशी आपल्याला त्या वाचता येतील. रनिंग नोट्समध्ये पूर्ण टॉपिक लिहायचा नाहीये. जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, कॉम्प्लेक्स टॉपिक आहेत, कन्फ्युजन होत आहेत ज्या ठिकाणी तुमचं, तेच टॉपिक याच्यामध्ये येतील. नेक्स्ट, दिवसांचा अलोकेशन सब्जेक्ट वाईज, पर्सन वाईज बदलू शकतं. हे जे काही प्लॅन सांगितलं आहे, आता प्रत्येकाचा सपोज पॉलिटी एखाद्याचा खूप चांगला आहे किंवा जुने जे स्टुडंट आहेत त्यांचा खूप लवकर रिव्हिजन होऊ शकते. 3 दिवस एका सब्जेक्टला द्यायची सुद्धा त्यांना गरज नाही. एका दिवसात सुद्धा फर्स्ट जी रिव्हिजन सायकल सांगितली आपण 1 ते 19 मे पर्यंत, तर त्यांना 3 दिवसाची गरज लागणार नाही. ठीक आहे. सो ते 2-2 दिवसात सुद्धा कव्हर करू शकतात, एका दिवसात सुद्धा कव्हर करू शकतात. सो त्यामुळे हा जो प्लॅन जो आहे तो प्रत्येकाने आपल्या अकॉर्डिंगली चेंज करायचा आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करायचा आहे. मी आयडियल सांगितलं किंवा ॲव्हरेज सांगितलं, प्रत्येकाने त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. नेक्स्ट, एखाद्याचा काही सब्जेक्ट जे असतील खूप चांगले असतील, काही वीक असतील. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला पॉलिटीसाठी 3 दिवसापैकी 1च दिवस लागेल, परंतु सायन्सला 3 पैकी 3 पेक्षाही जास्त 4 दिवस लागू शकतात. सो त्या पद्धतीने व्हॅरी करायचं आहे. 3 सांगितलं म्हणजे 3च नाही. प्रत्येकाने व्हॅरी करायचं आहे. एखाद्या सब्जेक्टला 2 दिवसात कंप्लीट झाला, ठीक आहे. नेक्स्ट दिवस दुसऱ्या जो सब्जेक्ट वीक आहे त्याच्यासाठी किंवा कॉम्प्लेक्स वाटतो त्याच्यासाठी तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट, रिव्हिजन म्हणजे रीडिंग नाही. अगेन सांगते, रिव्हिजन म्हणजे रीडिंग नाही. रीडिंग आणि रिव्हिजन मध्ये डिफरन्स आहे. आपण रिव्हिजन म्हणजे पूर्ण पुस्तक घेऊन पुन्हा ते पहिल्यापासून लास्ट पर्यंत वाचायला लागतो. जे काय हायलाइट केलंय ते पुन्हा वाचायला लागतो. सो याला रिव्हिजन बोलता येणार नाही. सो रिव्हिजन म्हणजे काय येईल की, मी आधी सांगितलं, बुक बंद करा, तो टॉपिक करताय तर त्याच्या आधी आठवा त्या बुकमध्ये काय आठवतंय तुम्हाला, ब्रेनमध्ये किती गोष्टी तुमच्या ऑलरेडी त्या टॉपिक बद्दल स्टोअर केलेल्या आहेत. ठीक आहे. ज्या गोष्टी आठवत नाही त्या मग फक्त वाचायच्यात. मग ह्या पद्धतीने जर रिव्हिजन केली तर तुम्हाला नेक्स्ट रिव्हिजनसाठी खूप कमी टाइम लागणार आहे. कारण जे विसरलंय तेच तुम्हाला रिवाइज करायचं आहे. रिवाइज म्हणजे पुन्हा जे आहे ते पण वाचायचं नाहीये. ठीक आहे. रिव्हिजन करायचं, ऍक्टिव्ह रिकॉलिंग करायची आहे ब्रेनमध्ये, की कोणकोणत्या गोष्टी या टॉपिक बद्दल मला आठवत आहेत, आणि मग ज्या विसरलाय त्याच फक्त रिवाइज करायच्या आहेत. त्यामुळे अगेन बरेच विद्यार्थी हेच करतात, लायब्ररीत जाऊन दिवसभर रीडिंग बुक्सच करतात. ठीक आहे. सो रिव्हिजन म्हणजे बुक्स पुन्हा वाचणं नाहीये. ठीक आहे. सो टेस्ट करा, स्वतःला टेस्ट करा, आठवा त्या टॉपिक बद्दल काय आठवतंय, काय नाही आठवत, आणि त्याच्यानंतर तो टॉपिक
वाचायला सुरुवात करा. परंतु पुन्हा फुल बुक्स घेऊन तुम्ही या फेजमध्ये वाचलं नाही पाहिजे. आणि नेक्स्ट एक गोष्ट, कन्सॉलिडेट करा तुमचं जे काही मटेरियल आहे. मी सांगितलं की रनिंग नोट्समध्ये आणा. बरेच लोक PYQ सॉल्व्ह करतात. PYQ सॉल्व्ह करताना तुमच्याकडे जे बुक आहे किंवा जो PYQ आहे, क्वेश्चन पेपर आहे, त्याच्या अवतीभोवती डेटा लिहित बसतात. परंतु हा डेटा तुम्हाला शेवटच्या दिवशी तुम्ही रिवाईज करू शकणार आहात का, विचारायचंय. कोलंबेचं किंवा कोणतंही बुक जे असेल तुम्ही रिवाईज करू शकणार आहात. इयर बुक तुम्ही लास्टच्या दिवसात रिवाईज करू शकणार आहात का, नाही. त्यामुळे या नोट्स ज्या आहेत, रनिंग नोट्स, या हेल्पफुल होतात. सगळा डेटा तुम्हाला एका ठिकाणी कन्सॉलिडेट करायचा आहे, जेणेकरून आदल्या दिवशी रिव्हिजनला सोपा जाईल. ज्या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत त्यांना रिवाईज करा, फुल वाचायचं नाहीये. ठीक आहे. सो रिव्हिजन आणि रीडिंग मध्ये डिफरन्स येतो, तो ओळखून घ्यायचा आहे. ठीक आहे, चालेल. सो ही झाली आपली 40 डेजची स्ट्रॅटेजी. अगेन लक्षात ठेवा, याच्यामध्ये 30 मे, त्याच्या आधी 30 मेला काय करायचंय, फक्त रिव्हिजन असेल रनिंग नोट्सची. ठीक आहे, फक्त एवढं करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 पेजेस असतील तुमच्याकडे, 50 to 55 पेजेस असतील. याची तुम्ही आदल्या दिवशी रिव्हिजन करायची आहे, सगळे सब्जेक्ट. नेक्स्ट असेल आपला 29, 28, 27 मे. याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे 1 डे 2 सब्जेक्ट घ्यायचे. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत, टॉपिक्स, कन्सेप्ट रीड करायच्या आहेत. बरोबर, ह्या रनिंग नोट सुद्धा असतील. त्यानंतर 26 ते अराउंड 19 मे. ठीक आहे, सो याच्यात 1 डे 1 सब्जेक्ट असेल. ठीक आहे, सो याच्यामध्ये व्यवस्थित रीडिंग करायची आहे त्या सब्जेक्टची. ठीक आहे, त्यानंतर 1 to 19 मे याच्यामध्ये तुम्हाला 3 दिवस द्यायचे एका सब्जेक्टला. ठीक आहे, सो रीडिंग करायची, याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करायच्यात. त्याच्यानंतर रनिंग नोट्स बनवायच्यात. याच्यामध्ये मेन काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे, या फेजमध्ये रनिंग नोट्स बनवायचे आणि PYQ सॉल्व्ह करायचे. त्या फेजमध्ये जर तुम्ही व्यवस्थित परफॉर्म केलं तरच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यात म्हणजे 20 दिवस परीक्षेच्या आदले दिवशीचे जे आहे ते तुम्ही या 20 दिवसात करणार आहे. ठीक आहे, सो बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही असेल, कोणत्या मिस्टेक्स टाळायच्या आहेत, इतर काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू. थँक्यू सो मच.